हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मागच्या वेळेस आपण जिथपर्यंत बघितलं होतं फास्टमध्ये, आपण आता नेक्स्ट पार्ट जो आहे महाट्रान्सकोचा तो कवर करू या सेशनमध्ये. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी यार बघितल्या होत्या, तुम्ही बघून घ्या मागचा जो पार्ट आहे. तर त्यामध्ये आपण 3 सब्जेक्ट मोस्टली आपण सगळ्या बघितलं होत्या, की जिओटेक बघितलं होतं, त्यानंतर तुमचं जे स्ट्रक्चर्स आहे ते बघितलं होतं, आणि त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रो थोडं बघितलं होतं. आता ट्रान्सपोर्टेशनला येऊ. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये TIA बद्दल विचारलं होतं, नवीन पार्ट आहे, खूप लोकांना माहीत नसेल तर. ट्रॅफिक इम्पॅक्ट असेसमेंट आहे. खूप असं काही नवीन म्हणजे खूप असं काही अवघड नाही आहे, सिम्पल आहे. काय असतं हे, की डिटरमाइन करतो आपण द ट्रान्सपोर्टेशन अँड ट्रॅफिक इम्पॅक्ट. काय डिटरमाइन करायचं आहे, तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा आणि ट्रॅफिकचा इम्पॅक्ट ऑफ प्रपोज साईट डेव्हलपमेंट ऑफ अ प्रपोज साईट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑन सराउंडिंग ट्रॅफिक, की सराउंडिंग ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन सिस्टमवर तुमचं जर एखादा कन्स्ट्रक्शन झालं आहे किंवा प्रपोज्ड असेल ट्रान्सपोर्टेशनचा प्लॅन किंवा प्रोजेक्ट, तर त्याचा सराउंडिंग ट्रॅफिकवर काय इम्पॅक्ट होईल त्याबद्दल यार. बाकी काही खूप असं अवघड नाही आहे, तुम्ही एकदा हे वाचून घ्या. बेसिक्स दिलेले आहेत यामध्ये. फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की नीड काय आहे, मायग्रेशन मेजर्स काय आहेत घेतले पाहिजे. त्यानंतर लोकल ॲथॉरिटीज ॲक्सेस करताना लोकल ॲथॉरिटीजनी काय काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, तर त्यानंतर लोकल ॲथॉरिटीज विल यूज TIA हे इथं यूज करू शकतं टू व्हॅल्युएट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन प्रपोजल्स. तर काय नीड आहे इथं शॉर्टमध्ये दिलं आहे, की फ्युचर एक्सपान्शन असेल तर आता तुम्हाला माहिती आहे की 1 लेनचं 2 लेन होतात, 2 लेनचं 4 लेन होतात, रस्ते 4 लेनचे 6 लेन होतात. तर हे फ्युचर एक्सपान्शन वाढत जाणार आहे, तर त्यासाठी TIAची आपल्याला गरज आहे. त्यानंतर टू ऑब्टेन डिग्री ऑफ कंट्रोल करण्यासाठी पण TIAची गरज आहे. टू ऑफर अल्टरनेटिव्ह रूट काय असू शकतो इम्प्रूव्हमेंटचा ट्रॅफिकसाठी, तर तो आपण डिटरमाइन करू शकतो. आणि डिटरमाइन विच टाईप ऑफ ॲक्सेस रिक्वायर्ड टू बी कन्सिडर्ड. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही एकदा वाचा. बाकी कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये जाऊया त्याबद्दल. नंतर लॉस एंजेलिस ॲब्रेशन व्हॅल्यू, मी ह्या गोष्टी बरोबर सांगणार नाही. जे फक्त नवीन क्वेश्चन आहेत असे काहीतरी हटके, ते थोडंफार एक्सप्लेन करेन, बाकीचं तुम्हाला माहिती आहे सगळं. ठीक आहे, लॉस एंजेलिस ॲब्रेशन व्हॅल्यू 50%. रनवे सेफ्टी एरिया इज कॉल्ड स्टॉपवे. त्यानंतर पर्पज ऑफ कॅम्बर काय आहे, टू ड्रेन द रेन वॉटर. हे तर खूप वेळा झालेलं आहे की पाऊस पडला आणि कॅम्बरवर तर 100% पाणी ड्रेन व्हायला पाहिजे. ठीक आहे, थोडं पण पाणी राहिलं दॅन इट विल फॉर्म पॉटहोल्स. हे खूपदा आपण बघितलेलं आहे. फ्लेक्झिबल पेमेंट लेयर्स कुठले ते यार. फ्लेक्झिबल पेमेंट लेयर्स इज सबग्रेड टू सब बेस सरफेस. ठीक आहे, हे आपण बघूया नंतर. व्हील बेस इफेक्ट्समध्ये एक्स्ट्रा वायडनिंगबद्दल विचारलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक्स्ट्रा वायडनिंग काय आहे. एक्स्ट्रा वायडनिंग इज नथिंग बट इट इज सायकोलॉजिकल वायडनिंग प्लस मेकॅनिकल वायडनिंग. ठीक आहे, तर आता हे NL² और 2R प्लस VO 9.5√R हा फॉर्म्युला तुम्ही बघून घ्या सगळे, आणि त्यात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही एकदा बुकमध्ये व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे, तर ह्यामध्ये कॅन डिफिशियन्सीज ऑकर वेन ट्रेन ट्रॅव्हल्स फास्टर. ठीक आहे, तर आता कॅन्टबद्दल बोललेलं आहे. कॅन डिफिशियन्सी काय, तर ॲक्च्युअल कॅन प्रोव्हाइडेड ऑन द रेल्वे ट्रॅक इज बेस्ड ऑन द ॲव्हरेज स्पीड ऑफ ट्रेन. हावेवर इन केस ऑफ हाय स्पीड कॅन्ट रिक्वायरमेंट इज मोर. तर काय म्हणलं बघा, हाय स्पीड ट्रेन जेव्हा असतील तेव्हा तुमचं जे कॅन्ट आहे किंवा सुपर एलिव्हेशन म्हणतो आपण, त्याची रिक्वायरमेंट थोडी वाढती. व्हॅल्यू ऑफ कॅन प्रोव्हाइडेड सो ॲज दॅट द ट्रेन इज फोर्स टू मूव्ह ओव्हर ऑन द लोअर व्हॅल्यू ऑफ कॅन्ट देन द मॅक्झिमम कॅन्ट. ठीक आहे, तर द डिफिशियन्सी, ही जी डिफिशियन्सी की मॅक्झिममपेक्षा जे आहे थोडंसं फोर्स करतो आपण जे तुमचं कॅन्ट आहे त्याला, आणि कॅन डिफिशियन्सी त्यालाच म्हणतो. बाय विच वी कॅन डिझाईन द ट्रॅक ऑन ॲव्हरेज स्पीड बिटवीन मॅक्झिमम स्पीड
ऑफ फास्ट ट्रेन्स अँड अदर ट्रेन्स. तर ह्यालाच म्हणतो आपण कॅन्ट डिफिशियन्सी. तर ही इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी समजून घेणं की किती राहू शकतं. ब्रॉड गेज तर तुम्हाला माहिती आहे की जर स्पीड लेस दॅन 100 kmph आहे आणि स्पीड ग्रेटर दॅन 100 kmph आहे, तर त्यासाठी कॅन्ट डिफिशियन्सी कशात आहे बघा, सेंटीमीटर्समध्ये. 100 kmph फक्त एकच व्हॅल्यू लक्षात ठेवा 10, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याला तुम्ही कन्सिडर करू शकता 4, ह्याला कन्सिडर करू शकता 5, आणि ह्याला कन्सिडर करू शकता 8. ठीक आहे, म्हणजे का सोपं जाईल, कारण नॅरो टू ब्रॉड डबल होऊन जातं. नॅरो जर 4 आहे तर ब्रॉड 8 आहे असं समजू शकता. किंवा B8, मी हे पण ट्रिक सांगितली होती खूपदा की B8, तर 8च्या आसपास लक्षात ठेवू शकता, आणि मीटर गेजची 5 लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आयडियल अलाइनमेंट फॉर हायवे कशी पाहिजे, शॉर्ट पाहिजे यार, स्वीट पाहिजे, इझी पाहिजे, सिम्पल पाहिजे, सेफ पाहिजे, इकॉनॉमिकल पाहिजे, तुम्हाला जे चांगले वर्ड्स आहेत ते सगळे वापरा, तशी पाहिजे. ठीक आहे, निगेटिव्ह वर्ड आला नाही पाहिजे फक्त. ठीक आहे, आयडियल अलाइनमेंट ऑफ हायवे कशी पाहिजे, डेंजरस असला काही शब्द आला तर तो कट करा. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी येऊ नये ह्याची काळजी घ्या. जेव्हा पण तुम्हाला शब्द येईल ना आयडियल, इट्स अ पॉझिटिव्ह वर्ड, तर पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या. तेव्हा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीबद्दल फास्टमध्ये बघूया आपण. व्हाईट सिमेंटसाठी आहे स्कोडा IS 8042, तर 8042 लक्षात ठेवा. मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो ऑफ PCC माइल्ड 0.6 मॅक्झिमम, आणि हे कुठं आहे, हा चार्ट आहे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, हा तर आपला RCसाठी. ठीक आहे, PCसाठी ह्यामध्ये दिलेलं नाही आहे. तर इथं बघा RCमध्ये 0.55 मॅक्झिमम आहे. जर विचारलं तर PCCला 0.6 येतो आणि RCCला 0.55 येतो. तर हे दोन गोष्टीच तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष ठेवायची गरज आहे. त्यानंतर टार्गेट मीन स्ट्रेंथ FCK प्लस K सिग्मा आपण लक्षात ठेवू शकतो की टार्गेट मीन स्ट्रेंथ, ठीक आहे, FT इज इक्वल टू FCK प्लस K सिग्मा. तर हा K जो असतो फ्रेंड्स तो 1.65 असतो, आणि सिग्मा डिपेंड करतो तुमचे जो स्टँडर्ड डेविएशन डिपेंड्स ऑन दी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. M कुठला आहे तुमचा, M10, M15, तर त्यानुसार M20 जे पण असतील त्यानुसार तुमचा सिग्मा कन्सिडर करायचं. त्यासाठी IS कोड आहे. तर M40साठी टार्गेट मीन स्ट्रेंथ काढा. तर हे तुम्हाला आता जवळपास एक ट्रिक देऊन टाकतो तुम्हाला की आता ठीक आहे, टार्गेट मीन स्ट्रेंथसाठी तुम्हाला FCK प्लस K सिग्मा हा तर व्हॅल्यू आहे तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, FCK किती आहे 40 प्लस K 1.65 इंटू सिग्मा असं काहीतरी करणार तुम्ही, आणि सिग्मा किती वापरणार आहे, M40 आहे तर जवळपास 4 किंवा ठीक आहे, तर असं काहीतरी वापरणार तुम्ही, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे जवळपास तुम्ही कन्सिडर करणार अशी काहीतरी 48च्या आसपास किंवा 48.25 जे काय असेल ती येणार तुमची. आय थिंक 5 घेणार वाटतं तुम्ही. ठीक आहे, तर जे काय असेल तुम्ही जो पण सिग्मा घ्याल अकॉर्डिंग टू द टेबल. ठीक आहे, 3.5, 4, 5 अशी काहीतरी 3 व्हॅल्यूज आहेत, ह्यापैकीच तुम्ही काहीतरी घेणार आहे. ठीक आहे, तर ह्यापेक्षा एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेव. समजा हे आठवलंच नाही एक्झामला, जसं मला पण कधी समजा कन्फ्यूज होतं आपल्या सगळ्यांनाच यार. खूप वर्षानंतर तुम्ही एखादी गोष्ट ती आठवायचा प्रयत्न करता, ती लक्षात नाही राहत, तर त्यावेळेस एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेवा की जी तुमची FCK त्याला एक 20% फक्त इन्क्रीज करा, 20%. ठीक आहे, एवढंच. कधी जर नाही आठवलं एक्झॅक्ट तर तुम्हाला ॲटलिस्ट लॉजिकली हेल्प करेल की जे फेक आन्सर्स आहेत ते तुमचे एलिमिनेट होतील. मी म्हणणार नाही की 100% राईट आहे. 100% तुम्हाला राईट जर आणायचं आहे तर 100% आठवायला पाहिजे. ठीक आहे, 100% राईट जर आणायचं एखाद्या गोष्ट तर 100% करेक्टली आठवायला पाहिजे तुम्ही वाचलेलं. तर तसं आपलं बुद्धी आपली नाही आहे, 100% आठवत नाही, तर 20% जे आपण कन्सिडर करू शकतो की इन्क्रीज करा. तर 40चं 20% किती येणार आहे, 8, तर 40 प्लस 8 इज इक्वल टू 48 आपण लॉजिकली आपण गेस करू शकतो.
त्याला म्हणतो आपण इंटेलिजंट गेस. तर त्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स अप्लाय करावे लागतील, तेव्हा पॉसिबल आहे. HYSDमध्ये डिफॉर्मसाठी कवर सीवियर एक्सपोजर 45, तर हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये दिले आहेत. माइल्डला 20 आहे, ह्याला 30 आहे, 45 आहे. सिव्हिअरला तर हाच विचारला आहे 3 स्टार. त्यानंतर व्हेरी सिव्हिअरला पण 3 स्टार 50. त्यानंतर 75 कशासाठी एक्स्ट्रीम. तर आज कवर विचारलं आहे, वॉटर सिमेंट रेशो विचारला आहे, उद्या मिनिमम सिमेंट कंटेंट विचारतील. 300, 300, 320, 340, 360 आता सांगून ठेवतो. आणि हे तर यार ग्रेड ऑफ कॉन्क्रीट तर माहिती आहे तुम्हाला, माइल्ड मॉडरेट सिव्हिअर ह्याची पण सगळी ट्रिक दिलेली आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मॅक्झिमम टर्बिडिटी फाईन TO ह्याचे सगळे लास्टला चार्ट बघू आपण. यामध्ये एकदम सिम्पल पॅरामीटर्स विचारलेत, पॅरामीटर्स. आणि खूपदा झालेलं आहे IS 10500 जो कोड आहे त्यानुसार सगळे पॅरामीटर्स पाठ करून टाका. ठीक आहे. तर 5 NTU 6.5 to 8.5 pH रेंज आहे. तर जनरली ॲलमसाठी विचारलं आहे, तर वेगळे तुम्हाला रेंजेस माहीत पाहिजे. अजून त्यासाठी वेगळे अजून तुमचे जे पण कोॲग्युलंट्स असतील किंवा अजून जे पण तुमचे केमिकल्स असतील तर त्याचे pH रेंजेस पाठ करा. pH खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लिक्विड फॉर्म लँडफिल. ठीक आहे. तर लिक्विडबद्दल विचारलं आहे, त्याला लिचेट म्हणतो आपण. तर इथं दिलेलं आहे की लिचेट्स काय, तर इथं क्रॉस सेक्शन दिलेलं आहे तुमचं लँडफिलसाठी, की जे ब्राऊन कलरचं लिक्विड जनरेट होणार आहे. द लिचेट इज द ड्रेन टू अ सम्प ऑफ नेटवर्क बाय परमिएबल ड्रेनेज लेअर. एनी गॅस जनरेटेड कलेक्टेड बाय द मीन्स ऑफ पाईप. तर हे सगळं गॅस एक्स्ट्रॅक्शनसाठी पाईप्स आपण वापरतो. आणि हे जे लिचेट कलेक्शन सम्प दिसायला लागले तुम्हाला, हे लँडफिल्समध्ये जनरली तुम्हाला बघायला भेटतात लिचेट्स. ठीक आहे. जे पण तुमचा कचरा जमा झालेला आहे त्यामध्ये खाली एक अशी वेस्ट जनरेट होती, तर त्याला लिचेट म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते लिचेट BOD कॅल्क्युलेशन विचारलं होतं. BOD कॅल्क्युलेशन हे लास्टला बघू आपण. हा क्वेश्चन मार्क करून ठेवा. क्वेश्चन नंबर 43 विल कम ऑन इट बट नॉट नाव. ह्यामध्ये लास्टला आपण ज्याचे व्हॅल्यूज बघू आणि BOD कॅल्क्युलेट कसं करायचं त्याचं एक सिम्पल बेसिक फॉर्म्युला आहे, तो सगळ्यांना माहितीच आहे. तरी पण आपण एकदा फास्टमध्ये घेऊया. सर्विंग अँगल बिटवीन ट्रू मेरिडियन मॅग्नेटिक मेरिडियन, सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेटिक डिक्लिनेशन. त्यानंतर ओरिएंटेशनसाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरणार, प्लेन टेबल नाही, सर्वेइंगमध्ये कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरणार तुम्ही ओरिएंटेशनला, प्रिझमॅटिक कंपास. येस. त्यानंतर फ्रेंच क्रॉस स्टाफसाठी कुठले अँगल आहेत, 45, 90, 135. PCPT लाईन ऑफ टँजंट, लाईन ऑफ कॉर्ड. ठीक आहे. लॉंग कॉर्डमधलं जे डिस्टन्स आहे, लाईन टू चेक ॲक्युरेसी त्याला म्हणतो चेक लाईन. हे सर्वेइंग रिलेटेड होते. आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वेइंगचं एकदम बेसिक विचारलं आहे. खूप वेळा सांगितलं आहे की पूर्वी ट्रान्सकोला सर्वे विचारला नव्हता, यावेळेस सर्वे विचारला आहे. पण असा काही खूप ॲडव्हान्स सर्वे नाही विचारला, बेसिक सर्वे विचारलेला आहे. तुमचं प्रिन्सिपल, तुमचं प्रिझमॅटिक कंपास इथपर्यंतच गेलेलं आहे. त्यानंतर लेवलिंग फार तर त्याच्या पलीकडे सर्वेइंग खूप असं हेवी काही करू नका, अवघड करू नका. बेसिक सर्वे विचारलेलं आहे आणि हा सगळ्यांना येतो इथपर्यंत. ठीक आहे. इरिगेशन हायड्रोपॉवर. तर ह्यामध्ये डॅम जे यूज करतो आपण, डॅम स्टोरिंग वॉटर फॉर लो फ्लो त्याला म्हणतो स्टोरेज डॅम्स किंवा ग्रॅव्हिटी डॅम, स्टोरेज डॅम्स म्हणतो आपण, जे वॉटर स्टोरेजसाठी आपण वापरणार आहे. त्यानंतर मिक्स्ड फ्लो टर्बाईन कुठली आहे, फ्रान्सिस. रिव्हर बँक प्रोटेक्शनसाठी काय वापरतो, ग्रॉयन्स. आणि ग्रॉयन्सवर एक स्पेशल लेक्चर केलेलं आहे, कुठल्या ग्रॉयन्स आहेत आपण. ठीक आहे. तर ह्यामध्ये सगळं एक स्पेशल डिटेलमध्ये आय थिंक 14 मिनिट्सचं एक लेक्चर आहे आपल्या यूट्यूबवर, ते बघून घ्या. त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की अट्रॅक्टिंग ग्रॉयन काय आहे, रिपेलिंग ग्रॉयन काय आहे, डिफ्लेक्टिंग ग्रॉयन काय आहे. आणि हे खूप म्हणजे आय थिंक 1 इयर अगोदर सांगितलं होतं, 2 वर्ष तरी झाले असतील. तेव्हा वाटत नव्हतं की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बट बघा आता त्याच्यावर पण क्वेश्चन्स येत आहे.
सो इच टॉपिक इज इम्पॉर्टंट. आज ना उद्या त्याच्यावर येणार आहे. इव्हॅपोरेशन रिटार्डंट म्हणून आपण सिटाइल अल्कोहोल, ह्याच्यावर पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनलेले आहेत. ठीक आहे. तर स्टिराईल सिटाईल हे दोन्ही जे आहेत इव्हॅपोरेशन रिटार्डंट म्हणून किंवा कंट्रोल करण्यासाठी इव्हॅपोरेशन वापरू शकतो आपण, मिनिमाइज करण्यासाठी. त्यानंतर इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. इंजिनिअरिंगमध्ये जर म्हणलं किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणू शकतो आपण, CPM पट. तर यामध्ये कुठली टेक्निक नाही आहे शेड्युलिंगसाठी. तर LIFO लिफो. ठीक आहे. त्यानंतर स्लॅक वर्सेस फ्री फ्लोट. तर स्लॅक इव्हेंटसाठी कन्सिडर करतो, फ्लोट ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सिडर करतो. आणि ह्याला काय म्हणतो पण डिले इन ॲक्टिव्हिटी. डिले इन टू ॲक्टिव्हिटीज इज नोन ॲज फ्लोट. फ्लोट म्हणजे काय, डिले. बस एवढं लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये स्लॅक हे फक्त डिनोट करतात स्लॅक्स इव्हेंटसाठी. इव्हेंटचा डिले झाला की स्लॅक म्हणायचं, ॲक्टिव्हिटीजमध्ये डिले झालं की फ्लोट म्हणायचं. ठीक आहे. पेंटिंग कशामध्ये मेजर करतो यार, मीटर स्क्वेअर. बस करा, तेच क्वेश्चन. त्यानंतर लार्जेस्ट वॉटर सोर्स ऑन अर्थ कुठले आहेत, ओशन अँड सीज. तर इथं दिलं आहे. हे का दाखवलेलं आहे, भविष्यात ह्याच्यावर पण येऊ शकतात ते. कारण सॉल्ट वॉटर किती यार, सॉल्ट वॉटर 97% आहे. त्यानंतर फ्रेश वॉटर 3%. त्यानंतर ग्राउंड वॉटर जे आहे 30% आहे. आईस कॅप 70% आहे. आणि अदर्स 0.9, सरफेस वॉटर 0.3. आणि हा पण मध्ये परत डिवायडेशन झालेलं आहे की तुमचं जे लेक्समध्ये आहे सरफेस वॉटर ते 87% आहे. आणि स्वॅम्प्समध्ये 11% आहे. रिव्हर्समध्ये 2%. तर हे सरफेस वॉटरचं डिवायडेशन. बघा, पहिल्यांदा काय केलं, टोटल वॉटरचं डिवायडेशन आपण कन्सिडर केलं. आणि त्यानंतर फ्रेश वॉटर. ठीक आहे. फ्रेश वॉटर म्हणू शकता तुम्ही की त्याचं डिवायडेशन त्यांनी केलेलं आहे. फ्रेश वॉटरमध्ये ग्राउंड वॉटर किती, 30%. आणि ग्लेशियर किती, ते 70%. तर ह्या गोष्टी परत का सांगतो आहे, विचारू शकतात पुढच्या ह्याच्यावर. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. रॅपिड वॉटर कंटेंट मेथड, सँडबाथ मेथड, इकॉनॉमिक स्पॅन कंडिशन. इकॉनॉमिक स्पॅन काय असतं, ज्यामध्ये लेंथ ऑफ ब्रिज मिनिमम आहे. ठीक आहे. त्याला इकॉनॉमिक म्हणतो आपण. ब्रिजची जेवढी लेंथ कमी तेवढी कॉस्ट कमी, त्यालाच म्हणायचं इकॉनॉमिक स्पॅन. आणि त्यामध्ये सबस्ट्रक्चर कॉस्ट इज इक्वल टू सुपरस्ट्रक्चर कॉस्ट. ठीक आहे. तर हे होते फ्रेंड्स महाट्रान्सकोचे. आय थिंक मी बऱ्यापैकी आता सगळं कवर केलं आहे. आणि ह्यामध्ये जवळपास शॉर्टमध्ये पण हा सगळा पूर्ण जो आहे फ्री चार्ट तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये रिव्हिजन चार्ट, की यामध्ये प्रायमरी फंक्शन ऑफ ग्रॅव्हिटी डॅम काय, स्टोरेज वॉटर कंट्रोल इव्हॅपोरेशन काय, सेटाइल अल्कोहोल, मिक्स फ्लो टर्बाइन फ्रान्सिस, रिव्हर्स स्ट्रक्चर ग्रॉयन, CD व्हॅल्यू किती असती, ही ओरिफिसची विचारली 0.62, बॉयन्सी, फ्लुइड डेन्सिटी, फ्रॉम नंबर 1 क्रिटिकल, इन्फिल्ट्रेशन रेट मॅक्झिमम म्हणजेच काय, वॉटर ॲब्झॉर्ब बाय सॉईल, त्याला म्हणतो TI ट्रॅफिक इम्पॅक्ट असेसमेंट. वेअरिंग कोरसाठी लेस दॅन 30% विटॅमिन्सला, WBMला लेस दॅन 35%. तर ॲब्रेजनसाठी वेगळ्या ह्याला एंड ऑफ रनवे अँड एंड सेफ्टी एरिया. तर हे वेगळ्या गोष्टी तुम्हाला शॉर्टमध्ये पण इथं दिलेल्या आहेत. फिलेट वेल्डची साईज, लोड फॅक्टर किती आहे. ठीक आहे. टेंडन लाईनला प्रेशर लाईन म्हणतो आपण, थ्रस्ट लाईन जिथं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट करतो. तर ह्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस साठी कुठली सिस्टम आहे, यामध्ये फंक्शन ऑफ ट्रस काय, टू कॅरी लोड थ्रू एक्झियल फोर्स. ठीक आहे. पोस्ट टेन्शनिंग सिस्टम कुठली आहे, ली मॅकल 12 to 40 mm थ्रेड अँड नट्स वापरतो आपण त्यामध्ये. त्यानंतर वीक सॉईलसाठी काय, राफ फाउंडेशन. NC नॉन कोइजनलेस सॉईलसाठी NC व्हॅल्यू किती आहे. आणि हे कुठं लागतं, मेयर ऑफ थेरी असू दे, तुमची टर्झागीज थेरी असू दे, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा कायम, CNC QNQ हाफ गॅमा BN गॅमा हे सुरुवातीला सांगितलेलं आहे सगळं. ठीक आहे.
त्यानंतर त्या जागीच कॅपॅसिटीजवर करा. फील्ड डेन्सिटी बाय MDD, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन, इंटरनल फ्रिक्शनचा जो फॉर्म्युला आहे C=सिग्मा टॅन फाय. ठीक आहे, सॉरी C+सिग्मा टॅन फाय S तुमचा जो आहे शिअर स्ट्रेंथ C+सिग्मा टॅन फाय. त्यानंतर हे परत आलेलं आहे, रिपीट झालेलं आहे. ट्रू मॅग्नेटिक मेरिडियन हे सगळं तुम्हाला माहिती की हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन ट्रू मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन, मॅग्नेटिक डिक्लिनेशन. त्यानंतर लॉंग कॉर्डसाठी हे फॉर्म्युलेज 2r साइन डेल्टा बाय 2, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड, लेंथ ऑफ कॉर्ड, हे सगळं तुम्ही पाठ करा. त्यानंतर सर्विंग ॲक्युरेसी कशाने देतो पण, ट्रायंगुलेशन. त्यानंतर 20 मीटर चेनमध्ये किती लिंक्स आहेत, 100 लिंक्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी 6.5 to 8.5 हे वॉटर सिमेंट रेशो. ॲक्च्युली तो मॅक्झिमम जर विचारला असेल PCCनुसार तर 0.6 आहे. इथं नॉर्मली विचारलं होता 0.5 अप्रॉक्स आपण कॉन्क्रीटमध्ये घेतो, पण ठीक आहे. मॅक्झिमम PCC किती 0.6 म्हणू शकता आणि RCCला 0.55. ठीक आहे मॅक्झिमम. तर त्यानंतर व्हेकल इन पेंट लिक्विड मीडियमसाठी, नंतर विकॅट ॲपरेटस सेटिंग टाईमसाठी कुठलं टूल नाही आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं, हॅमर. तर जो न्यूमरिकल आपण बघणार होतो तो फायनली आलेला आहे. एन्व्हायरमेंटचा न्यूमरिकल तुम्हाला माहिती सगळ्यांना की इनिशियल DO दिलं होतं 8 ppm, फायनल DO दिलं आहे 2 आणि डायल्युशन फॅक्टर जो दिलेला आहे 10. तर कसा काढायचा, BOD इज इक्वल टू इनिशियल मायनस फायनल इंटू डायल्युशन फॅक्टर, संपलं. 8 - 2 × 10 = 60 ppm. PPMलाच mg/L म्हणू शकता तुम्ही यार. ठीक आहे. तर LIFOचा लॉंग फॉर्म जर विचारला तर लास्ट इन फर्स्ट आउट हा लक्षात ठेवा, विच इज नॉट अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक. म्हणून मी ह्याच्याबद्दल काही डिटेल्स सांगितलं नाही. तुम्हाला कुठली नाही आहे विचारलं आहे तर काय CPM करा, नीट पर्ट करा. बाकी जे दिलेले असतील बऱ्यापैकी गॅनेट चार्ट हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. LIFO असं कुठं ऐकलं आहे का, लास्ट इन फर्स्ट आउट? ह्याच्याबद्दल काय बोलायचं, काही बोलण्याचं काहीच नाही. त्यामुळे याबद्दल अशा गोष्टी जास्त नाही करण्यातच तुमचं भलं आहे. ठीक आहे. तर ज्या महत्त्वाच्या आहेत फ्रेंड्स ते आपण सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर असा एक बेसिक रिव्हिजनचा जो चार्ट आहे, जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपण डिस्कस केलेल्या, तर असा एक पूर्ण चार्ट मी हे केलं आहे. हा सगळा कोर्समध्ये तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. याच्यावर पण जे पण महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या कोर्समध्ये मी सांगितले जाईल. आणि इंटिग्रेटेड म्हणजे कसं इंटरकनेक्टेड होतं पेपर, तर त्याच्यावर पण आपण कोर्समध्ये चर्चा करू की सर्वेइंगबद्दल काय आलं होतं, त्यातच जिओटेकबद्दल काय आलं होतं, राफ्ट फाउंडेशन, फाईल फाउंडेशन, त्याचंच ट्रान्सपोर्टेशनमध्ये विअरिंग कोर्सबद्दल ते चालू होतं. तर हे जे सगळं आहे हे थोडंफार आपलं जे सिव्हिल इंजिनिअरिंग इंटिग्रेटेड आहे. तर फक्त लक्षात ठेवायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही केलं व्यवस्थित, युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स कुठले आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी यार बेसिक बघा. फास्टमध्ये तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. कुठल्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत, कुठल्या गोष्टी थेरॉटिकल आहेत. हे जे चार्ट्स आहेत, टर्बिडिटी 5, क्रिटिकल 10, वॉटर pH 6.5 up to 8.5. ठीक आहे. वॉटर सिमेंट रेशो, लोड फॅक्टर, CD व्हॅल्यू हा हायड्रोलॉजीमधला. तर हे सगळे टॉलरन्स मॅट्रिक्स असा सगळा तुमचा टोटल पेपर होता फ्रेंड्स. ठीक आहे. तर फास्टमध्ये आपण जसं बघितलं रिव्हिजन, तुमची PMC जवळ आहे. ठीक आहे. माझं म्हणणं आहे खूप जास्त वेगळं काय करू नका. 40 क्वेश्चन येणार आहेत टेक्निकलला. तर जेवढे पण आपले ॲटलिस्ट यूट्यूबचे व्हिडिओज तुम्ही बघून जा. जर समजा दुसरं काही करणार नसाल टेक्निकलसाठी, समजा आत्तापर्यंत काही केलं नसेल तर इवन सांगतो आता किती दिवस आहेत त्यार, 15 + 7. ठीक आहे. 7 दिवस आहेत तुमच्याकडं
7 दिवसात आरामात बघून होईल फ्रीमध्ये जर करायचं असेल. आणि जर कोणाला खूप इच्छा आहे की पुढची अजून कुठली एक्झाम द्यायची असेल IBPS रिलेटेड, तर डेफिनेटली दे कॅन परचेस दी कोर्स. सो दिस इज ऑल अबाउट महाट्रान्सको फ्रेंड्स. थँक यू and best of luck for your PMC paper.